सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाठ क्रमांक 12 कविता गोधडी पान क्रमांक 53 कवी आहेत कैलास दौंड यांची कविता अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी श्री कैलास दौंड यांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर कैलास दौंड हे मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत. ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पाणदुई व कापूस काळ या कादंबऱ्या, त्याचप्रमाणे उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, तसेच एका सुगीची अखेर एक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच तरोळेचं पाणी हा ललित लेख संग्रह व लेखन प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. अशा प्रकारे आपण डॉक्टर कैलास दौंड यांचा परिचय करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेले एक चादर टाईप अंगावर घेण्याचं पांघरूण असते. गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या मायेचा, प्रेमाचा फुंकर असतो. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक असते. गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय व जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दात सांगितल्या आहेत. गोधडी म्हणजे गरिबीलाही निष्ठेचे व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, याची जाणीव ही कविता करून देते. याविषयीचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. प्रस्तुत कविता ही उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर आपण कवितेचं वाचन करूयात. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटीवाटीनं आईने दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाया. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. तर विद्यार्थी मित्रहो, आपण कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ पाहूयात. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्याचे, जुन्या धोतराचे चौकोनी त्रिकोणी तुकडे जोडून शिवलेली चादर. चिंध्या म्हणजेच लक्तरे झालेले वस्त्र. बोचका म्हणजे गाठोडे. माया म्हणजे प्रेम, जिव्हाळा, प्रेमाचा स्पर्श, डब.
मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कौटुंबिक कष्टाचे जिव्हाळ्याचे प्रतीक दाखवलेले आहे. आणि हे सांगत असताना कवी असं म्हणतायत, की गोधडी म्हणजे फक्त चिंध्या-चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते. ती केवळ मामूली चादर नसते. त्यात मायेलाही ऊब देण्याची ताकद असते. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया त्यामध्ये असते. म्हणजे गोधडी हे प्रतीक या ठिकाणी कवीने वापरलेले आहे. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घातलेल्या फाटक्या लुगड्याचे. आता या ठिकाणी अस्तर म्हणजे कपड्याच्या आत शिवलेला कपडा, ज्याला आपण लायनिंग असं म्हणतो. मुली फ्रॉक घालतात, गाऊन घालतात, त्याखाली अस्तर असतं, लायनिंग असतं. हे आपण चांगल्या कपड्याचं वापरतात. परंतु गोधडीमध्ये जे अस्तर वापरलं जातं ते अस्तर हे जीर्ण झालेल्या कपड्यांचं असतं. धोतर हे पुरुषाने घालायचं एक वस्त्र आहे. गावाकडे आजही लोक शेतकरी धोतर हेच वस्त्र नेसतात. लुगडे म्हणजेच मोठे नऊवारी पातळ, ज्या म्हाताऱ्या आजी जी साडी नेसते त्याला नऊवारी पातळ असं म्हणतात, त्याला लुगडं असं म्हणतात. गोधडीच्या आत लपेटून ठेवलेले शिवलेले कापड म्हणजेच गोधडीवरचे अस्तर हे वडिलांच्या फाटक्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. गोधडीवर जणू आईबाबांची माया लपेटलेली असते. कवी म्हणतात की ही जी गोधडी आहे, या गोधडीला त्याच्यामध्ये असलेली माया, आईवडिलांची जी माया आहे, ही माया आहे भरलेली आहे. आणि म्हणूनच ही गोधडीला मायेची ऊब आहे असं म्हटलेलं आहे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आता या ओळींमध्ये कवी म्हणतायत की काय काय या गोधडीमध्ये घातलेलं आहे. तर दाटीवाटीने म्हणजे गर्दी करून, दटावून म्हणजे मुद्दामहून, जीर्ण म्हणजे खूप जुना, कुडता म्हणजे सदरा, पटकूर म्हणजे जीर्ण झालेले कापड, जीर्ण म्हणजे अगदी पातळ झालेलं, वापरून वापरून अगदी पातळ झालेलं कापड, बाह्या म्हणजे सदऱ्याचे हात, भाचा बहिणीचा मुलगा. संक्रांत हा जानेवारी महिन्यामध्ये तिळगुळाचा सण साजरा करतो, त्याला संक्रांत असे म्हणतात. कोपरी पुरुषाने अंगात घालायचे तोकडे वस्त्र, म्हणजे सदरावरती जॅकेट टाईपमध्ये जे छोटं जॅकेट घातलं जातं त्याला कोपरी असं म्हणतात. तर अशी ही गोधडी आहे. तर ह्या गोधडीमध्ये काय काय आहे, तर मामानं घेतलेल्या भाच्याला जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईचं लुगड्याचं पटकूर, तसेच बापाने आईला घेतलेलं जे पातळ आहे, साडी आहे, त्याचे तुकडे, तसेच बापाच्या कोपरीच्या बाह्या, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून, सगळी मायेची माणसं एकत्र करून त्यांच्या कपड्यांनी ही बनवलेली गोधडी जी आहे. म्हणून ही गोधडी प्रेमाचं, मायेचं प्रतीक आहे. आईनं ते सगळं
स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. या ठिकाणी कवी असं म्हणतायत की ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचं बोचकं नसते, तर संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांच्या मायेची ऊब त्या गोधडीमध्ये सामावलेली असते. तर असे हे कष्टमय जीवन या गोधडीच्या प्रतीकातून कवीने आपल्याला दाखवलेले आहे. मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कवी कैलास दौंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडीच्या प्रतीकातून साकारलेले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे चिंध्यांचे गाठोडे नाही, तर आईवडिलांच्या मायेच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत, हे आपल्याला या कवितेतून दिसून येते. तर विद्यार्थी मित्रहो, ही कविता तुम्हाला समजली असेलच. ही कविता तुम्ही पुन्हा वाचून घ्या, स्पष्टीकरण पुन्हा ऐकून घ्या आणि या कवितेवरील जी PDF पाठवत आहे, स्वाध्याय पाठवत आहे, तो तुम्ही आपल्या वर्गपाठ लिहून घ्यायचा आहे आणि तो स्वाध्याय तुम्ही नीट अभ्यासायचा आहे. धन्यवाद.